कोथरूड पोलिसांनी तपासाच्या नावावर मुलींची अंतर्वस्त्रे आणि पर्सनल डायऱ्या काढल्या। त्याच्यामध्ये कामठे सर, संजीवनी मॅडम, सानप सर आणि असे इतर अजून पण पोलीस होते। दुपारी मी आणि माझी मैत्रीण तिथे रूम मध्ये आम्ही आमच्या गोष्टी करत असताना डिरेक्टली आमच्या रूम मध्ये घुसले। ते दरवाजा उघडा करून घुसून डिरेक्टली आमच्या रूमची तपासणी त्यांनी केली। आमचे बेडरूम, आमचे कपाट, आमचे बाथरूम, आमचा हॉल, आमच्या हॉलमध्ये लावलेले फोटो, त्याच्यावरून घाणेरडे कमेंट करणं असं त्यांनी सुरू केलं। कसलीच काही त्यांनी माहिती दिली नाही, कोण आहेत, कुठून आलेत, काय आलेले आहेत। सिव्हिल ड्रेसवरती ते होते। आम्हाला कसलीच आयडिया नव्हती की नेमकं आलेत काय आणि काय करत आहेत। हे सगळं त्यांनी आम्हाला म्हणजे कसलीच माहिती न देता त्यांनी हे सगळं तिथे केलेलं आहे। आमच्या कपाटामध्ये आमच्या पर्सनल गोष्टी होत्या, आमच्या इनरवेअर होते, ते त्यांनी आम्ही बाहेर काढलेले, आमच्या पर्सनल डायऱ्या वाचलेल्या आहेत, फोटोज लावलेले आहेत। तर फोटोज वरून त्यांनी आम्हाला LGBTQ कम्युनिटीच्या आहेत का, तुम्ही अशाच आहेत, तुम्हाला बायका पण आवडतात का, तुम्हाला पोरं पण आवडतात का, असं सगळं त्यांनी केलेलं आहे। माझी मैत्रीण होती, तिच्यावरून तू एवढ्या चड्ड्या घालून तू फिरते का, तुम्ही असंच राहता का, तुम्ही असं एकदम घाणेरडं आणि मानसिक त्रास होईल असं त्यांचं वर्णन होतं, त्यांचं सगळं बोलणं होतं। परंतु तक्रार देण्यासाठी तुम्ही कोथरूडमध्ये तपासाच्या कारणाने घरी आलेल्या 3 पोलीस अधिकाऱ्यांनी कामठे, संजीवनी आणि साटम असभ्य वर्तन, जातीवाचक शिवीगाळ आणि मारहाण केल्याचा गंभीर आरोप काही तरुणींनी केला होता। पोलिसांनी घरात येताच कोणतीही माहिती न देता थेट हॉल, किचनमधून बाथरूमपर्यंत झडती सुरू केली। तपासाच्या नावाखाली मुलींच्या अंतर्वस्त्रांपासून त्यांच्या वैयक्तिक डायऱ्यांपर्यंत सर्व वस्तू बाहेर काढण्यात आला असा आरोप मुलींनी केला। याच दरम्यान तुम्ही LGBT समुदायातील आहात असे म्हणून अपमानजनक वक्तव्य पोलिसांनी केल्याचाही दावा करण्यात आला। या संपूर्ण घटनेनंतर मुलींनी पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करत पोलीस आयुक्तालयात आंदोलन केले। मात्र गुन्हा नोंदवणे तर दूरच, उलट आंदोलन करणाऱ्या मुलींवरच गुन्हे दाखल करण्यात आले। त्यानंतर हे प्रकरण कोर्टात गेले आणि अनेक सुनावण्यांनंतर न्यायालयाने अखेर पोलिसांवरच गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत। ही संपूर्ण घटना पुन्हा एकदा पोलिसांच्या तपास पद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे करत आहे।